घेणं, बंगला बांधणं, फ्लॅट घेणं, प्लॉट घेणं हा काय पराक्रम नाही। मग आयुष्यामध्ये आल्याच्या नंतर तुमच्या सप्त्याचं दुसरं वर्ष एवढ्या थाटामाटामध्ये साजरा करणं हा खरा पराक्रम आहे, हा खरा पराक्रम आहे। नाहीतर बघा ही गाडी घेणं, बंगला बांधणं, लग्न होणं, पोरग होणं हा काय पराक्रम नाही। काय काय लोक पोरग झाल्यावर अख्ख्या गावाला फोन करतात, हॅलो मला पोरगा झाला बरं का, तुला एकट्याला झाला का दुसरा कोणाला होत नाही। हॅलो मला पोरगा झाला, आणि अरे बाबा तुला एका टायमाला एक झाला, डुकराला वर्षाला 12 होतात। रंग बदलून एकासारखं दुसरं नाही, दुसऱ्यासारखं तिसरं नाही, आणि सारखा पोराचा स्टेटस, सारखा पोराचा स्टेटस। पोरग हसायला लागला स्टेटस, पोरग दात वासवायला लागला स्टेटस, पोरग उतानं पडला स्टेटस, पोरग पालत पडला स्टेटस, पोरग 6 महिन्याचं झालं स्टेटस, पोरग 1 वर्षाचं झालं स्टेटस। अरे तुझं पोरग मोठं झाल्यावर तुला हाणताना तो पण ठेव ना स्टेटस, ठेव ना तो स्टेटस। एक पराक्रम नाही। आणि कोण संसारामध्ये सुखी आहे सांगा? नोकरदार म्हणतो परवडत नाही, नोकरदार म्हणतो परवडत नाही, त्याची बायको म्हणते भागत नाही, शेतकरी म्हणतो पाणी नाही, व्यापारी म्हणतो गिराईक नाही, पोरं म्हणतात पाहुणे येत नाही, आली ती देत नाही, दिली ती राहत नाही, आणि राहिलं तिला पोर होत नाही। झालं पोरग ती नीट निघत नाही, निघलं नीट ती 10वी पास होत नाही, झालं 10वी पास त्याला नोकरी लागत नाही, लागली नोकरी त्याला छोकरी मिळत नाही। काय करावं तीच काय कळत नाही। बरं तिखट खावावं तर पचत नाही, फिकट खावावं तर रुचत नाही, काय खावं तीच काय कळत नाही। साखर गोड पदार्थ खावं डायबिटीज आहे, तेलकट खावं कोलेस्ट्रॉल आहे, चमचमीत पदार्थ खावे बीपी आहे, रक्त कमी पडले राखेल भरा, साखर चालत नाही वाळू खा। काय करावं पुरुष मंडळ, काय करावं ती काय कळत नाही। पुरुष मंडळ आपला हाल बघा, लहान असताना आई म्हणायची तुला काय कळत नाही, लग्न झाल्यावर बायको म्हणते आमच्या ह्यांना काहीच कळत नाही, आमच्या ह्यांच्यात आणि गाढवात काहीच फरक नाही, आणि म्हातार झाले पोरं म्हणतात बाबा तुम्हाला काय कळत नाही। मग आम्हाला कळतेच कवा हीच मला काय कळत नाही। पुरुष मंडळ आईचं ऐकावं का बायकोचं ऐकावं काय कळत नाही। आई देखत म्हणू लागतं तुझंच खरं, बायको देखत म्हणावं लागतं तुझंच खरं, आणि दोन्ही एकत्र म्हणावं लागतं दिंडी तुझं बरं। काय करता सांगा? आपल्या पोराचं लग्न जमना, त्याचं टेन्शन आहे, लग्नाचं लय अवघड झाले आता। सोलापुरामध्ये 500 तरुण पोरांनी एकत्र कलेक्टर ऑफिस समोर मोर्चा काढला। ती 500 पोरं म्हणायची कलेक्टर साहेब तुम्ही काय पण करा पण आमचं लग्न तेवढं करा। कलेक्टर म्हणला माझाच मेहणा अजून मोकळा हिंडतोय, तुमचं कवा करू लग्न। लग्नाचं लय अवघड झाले, आणि झालं काय माहितीये का, मुली मिळत नाही त्या अशातला काही भाग नाही, पुरी सुद्धा भरपूर आहे त्या, पण झालं काय पुरींच्या यांच्या अपेक्षा वाढल्या। महिला मंडळी पटकन बोला तुमच्या मुलीचं लग्न करायचंय, अपेक्षा काय? अय मावशा बोला की, तुम्ही तर लय पुढे पुढे बोलत असता, सगळ्यात पुढे पटकारना बोला। पोराचं पुरीचं लग्न करायचं अपेक्षा काय? पोराला काय पाहिजे? नोकरी पाहिजे। वा वा नोकरी पाहिजे, ती पण कसली पाहिजे? सरकारी पाहिजे। वा वा। हा पोराचा पुण्यामध्ये काय पाहिजे? फ्लॅट पाहिजे। पोरा याला 1 लाखाच्या वर पोराला काय पाहिजे? पगार पाहिजे। पोराला शेती पाहिजे, आणि पोरगी शेतात गेली नाही मग शेती काय जिशी मला खड्डा घेऊन पोरायला पाहिजे। काय महिला मंडळ आणि झाला पुरीच्या आईचं झालं काय माहितीये का? मावशी बोलू का सांगा, मी तुमचं लिकूर आहे बोलू का तुम्हाला? झालं काय पुरीच्या आईचं झालं काय माहितीये का? पुरीच्या आईला सरकारी इष्टीतनं प्रवास करायला नको वाटते, सरकारी दवाखान्यात जायला नको वाटते, सरकारी रेशनचा भात खायला नको वाटते, सरकारी शाळेत शिकायला नको वाटते, पण जावाय मात्र सरकारी नोकरवाला पाहिजे। होय गे गुडीची आई। हा काय महिला म्हणजे माझं म्हणणं असतं, भलं पोरा गरीब असेल 2-3 एकर जमीन असेल, कर्तृत्वान पोरगा असेल, कर्तृत्वान मुलाला महिला मंडळ तुम्ही तुमची मुलगी द्या, आणि महिला मंडळ कर्तृत्वान मुलाला जर तुमची पोरगी दिली तर तो पोरगा त्याच्या कर्तृत्वाच्या जीवावर 3 एकरची 30 एकर जमीन केल्याशिवाय राहणार नाही। कर्तृत्वाला किंमत आहे जरा। आणि ज्या पोरांची लग्न नाही झाली त्या पोरांना सांगणं असतं पोरगी बघायला जाताना म्हणायचं नाही पोरगी गोरी पाहिजे,